हे बघा आमची तयारी कशी होते बघ. आईचा बाबा पोटाला लागलं दादू माझ्या. नीट बसत जा ना जरा. बघा अशी तयारी होत असते आमची सकाळी. असं तयार कोण होतं यार. बघा पावडर लावण्याची पद्धत. नवीन ट्रिक आहे का ही पावडर लावायची. सगळ्यांना नाही जमत. हा सगळ्यांना नाही जमत. अजून काय जमायला पाहिजे. इथं हे होतं ते कुठे परफ्यूम कुठे. परफ्यूम नाही घ्यायचा. लेडीज परफ्यूम लावतात हे माहितीये का तुम्हाला. माझे हस्बंड लेडीज परफ्यूम लावतात. बघा लेडीज परफ्यूम ते बघा लेडीज आहे का. स्प्रे येतो बॉडी स्प्रे काय माहिती का काय. अरे ग माहित ना. कोण बघणार नाही तुम्हाला ती रिबोन. नको रे बोलो रे. कोण बघणार नाही. तलवार. भाऊसाहेबची आंघोळ झाली सकाळी सकाळी आणि आळस माझ्या अंगावर टाकायला लागलाय. हे बघा कसा आळस टाकतो बघितलं. उठाय आयशल डब्बो दादू सरक. खाऊन पिऊन झाले कुशल माझ्या अंगावर आळस टाकतो. बघा आमची इकडे चहा पाणी होतोय. चहा पाणी. आणि मी तुम्हाला समोरचा व्हिडिओ दाखवायचाच राहिला. तिकडे रिसॉर्टला गेलेलं त्याचा मी आता लास्टला टाकेल ती क्लिप. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात तुम्ही. आय होप मजेत असाल. आमची पण गुड मॉर्निंग आता झाली. सगळं करता करता दिवसच असा निघून जातो पण काही समजतच नाही त्याच्यामध्ये. आता हे चाललेत कामाला. परत सम्राटला शाळेत सोडायला जायचं हे ना. चालले मग निघा ना मग. निघा ना मग. निघा शाळेत पोहोचल्यावर फोन करा. शाळेत पोहोचल्यावर फोन करशाल ना. टिफिन खाऊन घ्या आणि टीचरने मारले तर रडत येऊ नका घरी. ओके. टिफिन खाऊन घ्या का. टिफिन दिल्या कोणाच्या बाजूने मम्मीच्या का माझ्या. टिफिन खाऊन घ्या. शाळेचा टाइम झालाय तुमचा. कोणाच्या बाजूने. तो कोणाच्या का बाजूने असं मला काय घेणं नाही. तो बोलायला तुमच्या बाजूने. तुम्ही गेल्यानंतर बघा. जो पोराला प्रेम जास्त लाड करतो पोरगा त्याच्या बाजूने असतो. तुमचं काय म्हणणं. मी जन्म दिला मी प्रेम लाड नाही करत का. भाई सब सेम नहीं रहते मेरी जान. मैंने जन्म दिया तो मैं प्यार करेगी ना. मैंने तो फाड़ के निकाला है. फाड़ के सम्राट पेट फाड़ के. असं कधी असतं का. आई ती आईच असते. आईची माया ही कोणीच नाही कोणाला देऊ शकत है ना. दात बघ कसे पिवळे पडलेत त्याच्यावाले. नाही देऊ शकत. सांगा जरा या माणसाला. त्यांना असं वाटतं एक दिवस मी नको राहू दे. कसं विचारतो कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. चला फायनली पतिदेव शाळेत गेलेत. आपण बाकीचे काम करून घेऊयात. पहिले मी चहा पिते मस्त गरम गरम चाय. आता खारी खाल्ली आणि आता चाय पिऊन. काय कुठं का आलं. काय नाही पसारा पडला एवढा आवरून घ्या. काय बोलली. पसारा पागल मी जेवलो आताशी. जेवल्याने आडे पडले. अरे मग आता आराम नको करायला. माणूस दिवसभर काम करणार जेवणार थोडासा आराम करणार. कोणतं दिवसभर काम केलं तुम्ही. आता सकाळपासून गेलो काम. सम्राटला सोडवलंय. गेले परत आले परत गेले परत आले परत गेले परत आले. कोणतं काम केलंय. मग काम बिना काम केलंच आहे का. कोणतं काम केलं. आता मी माझं काम करून आलोय. माझं इथं एक ब्लाऊज शिवून झालं काल कटिंग करून. मला कोल्हापूरला साडी आली आहे. मी तुम्हाला दाखवेलच. त्या साडीचं ब्लाऊज खूप सुंदर साडी. आता त्या साडीचा इंस्टाग्रामला ट्रेंड चालू आहे. ते एक ब्लाऊज आणि मायाच्या मम्मीने साडी घेतली ते एक ब्लाऊज. तिच्या मम्मीचं असं म्हणणं आहे की मी ती साडी संक्रांतीला घालावी. म्हणजे माया पण घालणार आहे. तर आम्हाला तिघांना सेम साड्या घेतलेल्या. सेम फक्त कलर वेगळा होता. ॲक्च्युली मायानं मला सेम कलर होता मायाचा आणि माझा. तर तो प्रीतीला आवडला. ती प्रीती घेऊन गेली आणि मला रेड कलर दिला. ठीक आहे तो पण छान आहे. तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवला तो.
असं असं काय बघताय? संक्रांतीचं साडीचं टेन्शन गेलं मग तुमचं तिरीवर? काय बोलली? संक्रांतीचं साडीचं टेन्शन गेलं बोले. साड्या कशाला पाहिजे तुला? आपलं कपाट भरले बघ, कपाट खोल. तुम्ही नाही घेतलाय मग त्या साड्या, तुम्ही नाही घेतल्या मग. हा ना. अजून काय? मला कोलाब आल्या. किती आले कोल्हापूर? मला वाटतं जवळजवळ 15 ते 20 साड्या कोलाब आल्या असतील मला. एवढ्या? हम्म. अरे काय खोटं बोलतीये. 15 ते 16. कोण आहे? पवन. रिंगटोन चेंज नाही होणार, आमची रिंगटोन आहे तसे राहणार. 15 ते 16 नाही. बघा ना, गावाला गेलो आम्ही, फक्त 3च दिवस राहिलो. नाही नाही. थंडीने बघा कसा चेहरा उरलाय, याच्यासारखं झालं एकदम. ते काय बोलतात, थंडीने असं रॅशेस आले आणि सुजल्यासारखं झालं एकदम. त्याच्यात आजारी पण पडून आलो, सर्दी बिर्दी झालेली डेंजर. हा, तुला जास्त झालं का? मी बोलली संक्रांतीच्या साडीचं टेन्शन तुम्हाला कमी झालं, प्लस ब्लाऊज शिवायचं टेन्शन कमी झालं. मला काय ब्लाऊज शिवायचं आहे का? पण मी शिवते ना ब्लाऊज, मग त्याचे पैसे, त्याचं ते टेन्शन हे कमी नाही झालं का? आणि ते ब्लाऊज घालणार कोण आहे? मी घालणार आहे. मग तुलाच ते घाल. मी बायको कोणाची आहे? हा, मग बायको कोणाची तर? पैसे देणार कोण होतं? पैसे बाजूवाले देतील. अरे पण हा, आता मी ब्लाऊज शिवते म्हणून ठीक आहे. जर मी ब्लाऊज शिवत नसते, दुसरीकडे ब्लाऊज शिवायला दिले असते, जरी मी घालणार, तर पैसे कोणाला द्यायचे होते? यांना द्यायचे होते ना, तुम्हाला द्यायचे होते ना. असं कुठं लिहिलंय का की प्रत्येक संक्रांतीला साडी घेतलीच पाहिजे? हो, नवीन वर्षाची घ्यायची साडी, अजून चांगलं असतं. संक्रांतीला जोडे पण वाढवतात असं आता म्हणतात. संक्रांतीला घेशील, परत 14 एप्रिल आली का? 14 एप्रिलला 14 एप्रिलला नाही घेणार मी साडी, हा, माझ्याकडे जुनी आहे, मी तीच घालणार. त्याच्यानंतर परत अजून समज कुठं जायचंय काय, परत नवीन. मी नाही काय घेत नवीन आतापर्यंत आपण कुठं कुठं गेलेलो आहेत त्याचं मला तुम्ही ते सांगा की मी प्रत्येक गोष्ट नवीन घेतली. सांगा मला तुम्ही. ड्रेस मी शिवले, आता मायाच्या गावात जायचं होतं म्हणून शिवले, कारण माझे ड्रेस फाटलेले होते. अदरवाईज मी शिवलेले ड्रेस आहेत ना, मी एकदा शिवले ना, एकखट्टे 3-4 शिवते. नाही तर मी लवकर ड्रेस पण घेत नाही. आणि लेगीज टॉपचं सवलच येत नाही, मी जास्त लेगीज टॉप घालतच, मला ते आवडतच नाही लेगीज टॉपचं, ते होतच नाही व्यवस्थित कम्फर्टेबल. मी ड्रेस शिवूनच घालते. पुढे बोला. पुढं बोला. पुढे बोला. पुढं बोला. अरे त्याच्या बोलली ना, पुढं बोला. त्याच्या पुढं आयुष्यपत त्याच्या पुढं बोला बोलले. त्याच्या पुढे जेवण नाही पाहिजे वाटतं तुम्हाला? बॅग बघा अजून खाली नाही केली. मी माझे कपडे काढून घेतले, यांचेच कपडे, यांचेच राहिले, मी माझे काढून घेतलेत कपडे. कोण करायचं ते काम? तुम्ही. मला तेवढंच काम आहे. घरातलं काम म्हणजे असं कोणी लेमून नाही दिलेलं आहे. घरातलं तू करायचं आणि बाहेरचं मी करायचं, आणि बाहेरचं बी करून तुम्ही काय तीर मारायला लागलेत? काय मग काय करतो? बोलायला नाही का लावू मला तुम्ही? बोलायला नाही का लावू? 2-3 हप्ते मी भरलेले, समजलं का? मग भरले तर काय? मग तेच म्हंटल, बाहेरचे मी करतो नाही. भरलं तर काय झालं? भरलं तर काय आलं म्हणजे? भरावंच लागणार आहे ना, असं किलवान तोंड केल्यावरती भरावंच लागणार आहे. भरावंच लागत म्हणजे? मग असं तोंड केल्यावरती कोणी हे करेन? आपल्या नवऱ्याने दुसऱ्याजवळ हात पसरावे असं कुठल्या बाईला वाटतं का? नाही वाटत. जर ती स्वतः कमवत असेल तर तिला असंच वाटतं की नाही माझ्याकडे आहे तर. आणि जरी ती कमवत नसली तरी ती पैसे जे सेव्हिंग करून, म्हणजे आधी हस्बंड वगैरे ते देतात, कोणी काही ना काहीतरी पैसे देतात, ते सेव्हिंग करून ती नवऱ्याला देते. पैसे देते का नाही देते? अरे हो, मी याच्या आधी दिले नाही तुम्हाला? ह्या कपाटामध्ये माझे पैसे आहेत, या कॉटमध्ये माझे पैसे आहेत, टीव्हीत माझे पैसे आहेत. बोला. आणि हे तर हे खालचं तर मी अख्खं ते घेतले 4000चं, त्याच्यात मी माझे पैसे आहेत. अशी एखादी वस्तू दाखवायची की ती तुम्ही स्वतः घेतलेली. दाखवलं तर? हा दाखवा. ती फोटो फ्रेम. फोटो फ्रेम नाही, मोठ्या वस्तू बोलली, मोठ्या वस्तू. ही बाई मोठी frame. मी दिले सगळे पैसे. हे फोटोकडे लक्ष देऊ नाही का? मग मी भरले 1800 रुपये स्वतः. फ्रीज. काय फ्रीज? कसलं फ्रीज? डाऊन पेमेंट कोणी केले फ्रीजचं?
वॉशिंग मशीन, फ्रीजचं डाऊन पेमेंट कोणी केलं? टीव्ही, वॉशिंग मशीनला पण पैसे मी दिलेत, फ्रीजचं डाऊन पेमेंट पण मी 5,000 दिलेत, समजलं. आणि मशीनचं म्हटलं मला मशीन पाहिजे, मला कपडे धुवायचं हे होतं, त्या तिथं पण माझ्या पप्पानी मला पैसे दिलेले, तेव्हा तुम्हाला डाऊन पेमेंट केलेले मी, समजलंय का? डाऊन पेमेंट केलं. हा, मग तुम्हाला दिलेले मी. थिएटर, ते होम थिएटर तर काय ते तुम्ही घेतले, त्याचा आपला काय सवाल नाही. ते होम थिएटर काय एवढं मोठं नाही लगेच. अजून बोल काय? हा, अजून बोला, तुम्ही बोला काय दुसरं बोला, अजून दुसरं काय घेतले दाखवा. बोला. कूलर कॅश दिलेत, कॅश 7,000, समजलं का? पण कूलर त्या स्वतः कॅश दिलेत 7,000. का 7,000चं कूलर आहे का? आणि मग किती हजाराचं आहे बिल आहे माझ्याकडे, बिल, समजलं का? माझ्या मोबाईलच्या खालच्या पिशवीत बिल ठेवलेलं आहे मी. 8,000चं हा, 8,000चं 7,000 मी स्वतः कॅश दिलेले. आणि मग कूलर मी घेतलंय. मग असं एकही वस्तू नाही ती रिबोन की ती तुम्ही एकट्याने घेतले, मी पैसे दिलेले तुम्हाला, समजलं का? अजून तुला काय सांगू? अजून काय सांगता? हा, ती फर्स्ट टाइम टीव्ही घेतली तिथं पण मी तुम्हाला भले 2-3 का होईना पण दिलेले आहेत पैसे, त्याच्यात मी कमी दिलेले. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वस्तूमध्ये मी पैसे दिलेले. मग काय तुम्ही मला वस्तू सांगताय की तुम्ही ती एकट्याने घेतलेली? अजून काय सांगा. मांडणी आहे, मोठी मांडणी मी आणली, छोटे 2-3 मांडे त्या मिळाल्या, म्हणजे घरातली अशी एकही वस्तू नाही की ह्यांनी एकट्याने मिळून घेतलेली, ती मी घेतलेली, मी पण पैसे दिलेले दादा. त्याच्यामुळे तुम्ही मला काही बोलू शकत नाही. काय बोलू शकत नाही? तेच सांग. एक्सेप्ट करायला शिक. काय एक्सेप्ट करू? मी दिले. मग मी एक्सेप्ट केलं की मी दिलेत. तू नाही, मी. तुम्ही मग म्हणते ना तुम्ही पण दिलेले आहेत, पण तुम्ही पूर्ण वस्तू तुमच्या ह्याच्याने नाही घेतली, अर्धी करूनच घेतले. त्याच्यात माझा वाटा आहेच, मी प्रत्येक गोष्टीमध्ये काय ना काहीतरी घेतले. मी म्हणते जाऊ दे, सोनं नाणं बनवण्यापेक्षा आपण आपल्या घरात वस्तू आणलेले त्याच्याने घर पण असं. मला लय आवड आहे घरामध्ये वस्तू आणायची, कपाट, टीव्ही चांगलं. आधी आमचं जेव्हा नवीन लग्न झालेलं ना, आमच्याकडे काहीच नव्हतं, काही म्हणजे काहीच नव्हतं. काय होतं आपल्याकडे काही? कुठल्या भांड्यांवर दिवस काढले आपण? मग आमच्याकडे कपाट नव्हतं, काय म्हणजे काहीच नव्हतं, भांडे पण नव्हते आमच्याकडे. तर आम्ही एक प्लॉटमध्ये म्हणजे एक बिल्डिंगमध्ये हे काम करायला गेलेले, ती बाईंनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं, तर ती बाईने सगळा नवीन संसार घेतलेला. तर मग ती बोललेली की अमोल तुला पाहिजे असेल तर घेऊन जा. त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी 2 गोण्या भांडे आणि एक गॅस आणलेला, त्या गॅसवर सुरुवात केलेली आहे मी, सेकंड गॅसवरती. असं काहीसं माझं संसार सुरू झालेला आहे. पण ते भांडे मी अजून पण वापरते. ते भांडे मी म्हणजे नवीन आले तर मी ते फेकले नाही आहेत, कारण की नवीन मी फक्त 2-3च प्लेटी घेतल्या, बाकी अदरवाईज सगळे भांडे माझे जुने आहेत. फक्त मी मांडणी नवी घेतली आहे, तेव्हा पण मी सेकंड मांडणी घेतलेली 350 रुपयाची. मी जिथे खाली राहायची ना तिकडे त्या बाईला घेऊन गेलेली. ती बोललेली अगं ते म्हणजे कपडे धुणी भांडी करायला जायचे, तर ते बोलले की मी भांड्याच्या दुकानात सेकंड मांडणी बघितली, तुला घ्यायची का? तेव्हा कारण की मी ना याच्यामध्ये भांडे ठेवायचे, टोपल्यामध्ये, प्लास्टिकच्या भांड्याच्या याच्यामध्ये, जाळीमध्ये. तर मग मी बोलली घेऊया. मग माझ्याकडे पैसे होते आणि मग मी ती घेतलेली. त्यानंतर मग नवीन मांडणी घ्यायच्या वेळेस मला माझ्या वडिलांनी पैसे दिलेले. मी मम्मीला बोललेली मला नवीन मांडणी घ्यायची, तर माझ्या बाप्पाने 1,000 रुपये दिलेले आणि वरनं मी पैसे टाकले 300 रुपये. 1,300 रुपयाची मी ती मांडणी त्यावेळेस घेतलेली. आता खूप मांडणी महाग झाली, ते गजांची मांडणी खूप महाग झाली. और कुछ बोलने को है? नाही, बोल मी ऐकतोय. बोल. ऐकतो म्हणजे? बोल, ऐकतोय. ऐकायचंच आहे तुम्हाला, कारण की बोलते ते सगळं खरं बोलते मी. मग काय? मग पुढं काय? 3 शेगडीचा गॅस होता आमच्याकडे, 3 शेगडीचा. आता 3च आहे ना. पण तो आधी ते याचा होता तो गॅस, काय बोलतात, सेकंड हँड घेतला तो 3 शेगडीचा होता. त्याच्यानंतर 2 शेगडीचा घेतला. पण तो याचा होता, काय बोलतात, का हॉटेलमध्ये काम वगैरे करतो ना, तो तसा गॅस होता. खूप म्हणजे जास्त याचा गॅस, फास्ट चालायचा तो गॅस. तो मी 2 ते 3 वर्ष वापरला. मग मी नवीन स्टीलचा घेतला. मग तो स्टीलचा मी जवळजवळ 4 वर्ष वापरला. मग आता ट्रेंड आला ह्या गॅसचा, फायबर. कुठला गॅस हा? काचेचा ग्लास. मग 3 याचा. मग मी ह्या दिवाळीला नाही झाले 3 वर्ष या घरात जशी आली ना, तसा मग मी हा गॅस घेतला. वायफाय वाल्याला फोन करा, वायफाय बंद येते, रेड दाखवतोय.
काम चालू असेल कुठे. नाही सकाळपासून बंद आहे, त्याला विचारा नाही ते तसंच राहून जाईल. समजलं का? अजून काय राहिलंय का? मी फोन लावतो ना. थांब मी फोन लावतो. आणि म्हणे काय ते सगळे मीच घेतले घरामध्ये. अण्णा, काय नाही आणि मग तुमचं काय नाही इथं. जातो मी. काय नाही घेल. आणि मग तुम्ही तर म्हणशाल माझ्या भांड्यावर माझं नाव आहे, ते भांडे बी माझे. मी कधी बोललो? म्हणशाल तुम्ही असं, ज्या भांड्यावर माझे नाव आहेत ते भांडे बी माझे म्हणून. अजून काय? म्हणायला बसले तुम्ही, पण तुमचं मी एका भांड्यावर नाव नाही टाकले. समजलं? एक पण नाही. मग शिवाजी बिडी काय? शिवाजी बिडी? मला वाटलं शिवाजी बिडी का काय. तुमचा नेम बी नाही शिवाजी बिडी, पिशान बी तुम्ही. हा शिवाजी बिडी पिता ना तुम्ही? तुम्हाला बघितलेलं मी हॅलो? ना. हा नेट बंद आहे. आमचा इकडे गॅस पण संपलाय. सगळे इकट्ठे आले, गावावरून आले. तर ॲक्च्युली त्यांनी सांगितलेलं मला गॅस बुक कर, पण दुसऱ्या दिवशी आम्ही एमर्जन्सीत निघालो तर मग मी गॅस नव्हता बुक केला. पण ठीक आहे, ऐन टायमाला आमच्याकडे ही मशीन आहे उपलब्ध, तर आम्ही हिचा वापर करतो पाणी गरम करण्यासाठी. सकाळी चहा त्याच्यावरच बनवली, कशाला दुसऱ्यांकडे जायचं. चहा बनवून द्या, हे बनवून द्या, ते बनवून द्या, आहे की ना? हां झालं ते बी मीच आणले काय तू? मशीन. हा ना. हा माझ्या पप्पाने 3 दिल्या होत्या. किती गोड हसायला येतं ना माझ्या पप्पाचं नाव काढल्यावर. किती खरं बोलते त्याच्यामुळे हसायला येते. हा तेच बोलली, खरं बोलते म्हणजे. नाही त्या मशीन माझ्या पप्पांना दिल्यात, आम्हीच आणल्यात काम होतं ते भेटल्या ते. पण ही गोष्ट खरी आहे की अख्ख्या घरामध्ये मी जेवढ्या वस्तू घेतल्या तेवढ्या सगळ्यात मी हकदार आहे. त्याच्यामुळे कोणी बोलू शकत नाही असं की अमोलचं घर आहे म्हणून. हा ऐक की नाही. आ काय? कोणी बोलू शकत नाही तर अमोलचं घर आहे म्हणून. हे माझं घर नाहीच आहे, वस्तू पण तुमच्या नाहीच आहेत. कारण मी भाड्याने ना. अरे पण वस्तू पण तुमच्या नाही आहेत तिरवण. वस्तू पण तुमच्या नाही आहेत. वस्तू पण इवन माझ्याच आहेत. हम हकदार मला आहे. सांग, हम्म. आपण पुरावा कसा साबित करू शकतो? माझी मम्मी आहे. तसं नाही रे. हा आता जसं आपण हा कूलर घेतला तर ओके. याच्यावर या कूलरचं नाव ते हे, आणि त्याच्यावरती नाव कोणाच माहिती तुला? अमोल त्रिभुवन. बिल कशावरती? या कूलरचं. तू अमोल त्रिभुवन आहे बिलवरती नाव. हो बघ, check बिलवरती नाव अमोल त्रिभुवन आहे. कर. जा चेक कर. कूलर घ्यायला आलो कोण होतो सोबत? गाडीवर कोणी वाली नेले? होतीस. पैसे मी दिले, बिल माझ्या नावावर केलेले जा कूलरचं. जाऊन चेक कर. तुम्ही जाऊन Second. चेक करा. दुसरी गोष्ट, तुम्ही जाऊन चेक अरे करा. मी काय बोलतो ऐक ना. हा. दुसरी गोष्ट, हे टीव्ही ती सुद्धा EMI वर घेतलेली, ते पण बिल माझ्या नावावर आहे. ठीक आहे. ठीक. दुसरी गोष्ट, होम थिएटर तेही बुक केलं, तेही माझ्याच नावावर आहे. होम थिएटरचा माझा तिसरी कसं? गोष्ट, ओके. फ्रीज तो पण आज पण बिल बघ, चेक कर, ते पण माझ्याच नावावर आहे. हा. त्याच्यानंतर वॉशिंग मशीन, त्याचं पण आपण EMI केलेले, ते पण आपण ते बघ कोणाच्या नावावर आहे? माझ्याच नावावर आहे. ठीक आहे, झालं तुमचं. हा बोल पुढे आता. आता तुम्ही जे कानातले गाण ठेवलेत ते बिल कोणाच्या नावावर आहे? माझ्याच आहे. पैसे तर मी देणार नाही, मग आता ते बिल बी तुमच्या नावावर आहे. मग तुम्ही पुढे त्याला बी तसंच बोलणार. ते कानातले आहेत ते सोडवले कोणी? बिल बघ कोणाच्या नावावर आहे? माझ्या नावावर आहे. पैसे तुम्ही घेणार कोणाकडनं? माझ्याकडनं. मग आता मी येडी आहे? एवढं सगळं तुम्ही बोलल्यानंतर मी तुम्हाला ते पैसे सोडवायला देऊ? कोणतं नाव? मी येडी आहे का? काय? मी येडी आहे का? कोणतं नाव? तुम्ही जे कानातले घाण ठेवलेत माझे, ते कोणाच्या नावावर ठेवलेत? माझ्याच ठेवले. तुमच्या नावावर ठेवले. मग आता तुम्ही सोडवायला पैसे कोणाकडे मागताय? कोणाकडे मागतो ते तुझ्याकडून मी घेणार. हा परत तुला पण देईन. अरे गप्प रे बाबा, मला दिले पैसे, गप्प बसा. तुम्ही मला ते गोष्ट द्यायची बोलू नका. तुम्ही ना ते भुलजा पिक्चर लय टाइम पाहिलेला आहे, मला लय वेळा दाखवलेला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे घेणार हं. मी तुला देतो तुला. बस झाले, संपले. मध्ये 3,500 मी तुम्हाला हप्ते भरायला. अरे हो, पण आता नाही ना माझ्याकडं. कसं काय नाही तुमच्याकडं? कसं? मी पैसे देणार नाही तुम्हाला. आता यांनी मला काय सुनवून दाखवलं की बिल सगळं माझ्या नावावरती होतं.
भले पैसे तुझ्याकडनं घेतले, पण हे तर कबूल केलं ना की पैसे माझ्याकडनं घेतलेत म्हणून. भले बिल तुमच्या नावावर जरी असलं तरी. तर मग आता हे कानातल्याचं ते कोणाच्या नावावर असणार? तुमच्या नावावरती. ऑब्विसली माझ्याकडनं पैसे नाही घ्यायचे. मी पैसे देणार नाही तुम्हाला. कोण देणार? मी देणारच नाही तुम्हाला. मी 1 रुपया देणार नाही तुम्हाला. माझ्या कानातले गाण ठेवले तो सोडून आणायचे. मला 15,000 दे. हा 15,000 देते तुम्हाला मी बरोबर. अरे मला तिथं खायला नाही, मला आणून दिलं तर बरं होईल. चला आता माझ्या इकडे पाणी तापत आहे आणि मला आता पसारा पण आवरायचा आहे. सो आता गॅस पण येईल थोड्याच वेळात. लाईट बी बंद. मी तेल पण जाम पचपचित लावलंय. व्हिडिओ शूट करायचे आणि मला कॉलॅब आलेली साडी मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत व्यवस्थित राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि भेटूत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.